स्वातंत्र्य दिनानिमित्त एक छोटंसं प्रास्ताविक करण्यासाठी इथं उभा आहे। आज आपण या शाळेमध्ये अतिशय भरगच्च अशा संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचं पुनश्च एकदा आभार। आज आपण बघत आहात की आपल्या या हलदोला शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे। या वृक्षारोपणाच्या संदर्भात दोन शब्द बोलावेत यासाठी मी इथं उभा आहे। मागील 1 वर्षापासून मी एक तरी झाड लावू नावाची एक छोटीशी चळवळ चालवत आहे की माणसानं आयुष्यामध्ये एक तरी झाड लावलं पाहिजे आणि ते मोठं केलं पाहिजे। मागच्या वर्षी आपण बघितलं, एवढा उन्हाळा कडक होता की फॅन, कूलर आणि एसी सुद्धा त्याच्या समोर टिकू शकले नाहीत। याला उपाय म्हणून माणसानं झाडं लावले पाहिजेत आणि ते झाड जगवलं पण पाहिजे। आपण झाडं लावतो पण ते झाड एक 4-8 दिवसानंतर कोणीतरी तोडून टाकतं, खराब होतं आणि ते जे खड्डे आहे पुन्हा दुसऱ्या वर्षासाठी तसंच राहतं। याच्यावर उपाय म्हणून झाड लावायचं, पण त्याला एक आपण जाळी लावली पाहिजे, हे फार महत्त्वाचं काम असतं। पण जाळ्या लावणं आणि झाड लावणं हा एक खर्चाचा भाग आहे, खर्चिक बाब आहे। एका झाडाला कमीत कमी 700-800 रुपये खर्च येतो, मग एवढा कसा करणार? यामुळं आम्ही शाळेच्या शिक्षकांनी अगोदर ठरवलं की आपणच एक झाड लावू आणि सर्वांनी 1,000 रुपये गोळा केले आणि 6,000 रुपयाचे 6 झाडं लावण्याचं ठरलं। त्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांनी ही चर्चा ऐकली तर विद्यार्थी म्हणे, सर आम्ही आमच्या खाऊचे 50 रुपये देतो, वर्गाचे मिळून 700-800 रुपये होतील, आमच्या वर्गाचं पण एक झाड तुम्ही लावा, त्याला तुम्ही जाळी लावा। ही गोष्ट चालू असताना माझ्या लक्षात आलं की 4-2 झाडं लावल्यानंतर बाकीचा परिसर बोडका दिसू शकतो, परंतु एवढा निधी कुठून आणायचा? कारण की या सर्व वृक्षारोपणाला जवळपास 25,000 रुपये खर्च येणार होता। मग मी माझे काही मित्र आहेत विदेशामध्ये राहणारे, त्यांचा उल्लेख इथं करतो की त्यांना एक मेसेज टाकला की बाबा आमच्या गावामध्ये आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे, तुम्ही जर आम्हाला काही आर्थिक मदत केली तर विदेशातून या देशामध्ये झाडं लावण्याचं पुण्यही तुम्हाला मिळेल। आणि माझी अशी इच्छा आहे की तुमचे आईवडील जे आहेत, तर माझ्या काही मित्रांचे आईवडील वारलेले आहेत, तर त्या आईवडिलांच्या नावे त्यांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ तुम्ही इथं एक झाड लावावं। ते झाड आम्ही मोठं करू। काही वर्षानंतर जर तुम्ही विदेशातून आले तर नक्कीच आमच्या हलदोला गावाला तुम्ही भेट द्या। तर त्यामध्ये किशोर येवते म्हणून माझे मित्र आहेत अमेरिकेचे, त्यांनी या वृक्षारोपणासाठी 5,000 रुपये दिले। त्यानंतर इंग्लंडमधील माझे मित्र आहेत गजानन लहाणे, त्यांनी 5,000 रुपये दिले। तसेच समाधान गायकवाड पुण्याचे मित्र आहेत, पुण्यावरून त्यांनी 3,000 रुपये दिले। तसेच आपल्या शाळेच्या आपल्या आदर्श शिक्षिका आदरणीय आचार्य मॅडम यांचे बंधू, जे की अहमदपूर लातूर येथे प्राध्यापक आहेत अर्थशास्त्राचे, तेही आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आले होते। त्यांनी वृक्षारोपणाची चर्चा ऐकली आणि न मागता माझा त्यांनी फोन नंबर मागितला आणि माझ्या फोनवर तात्काळ 1,000 रुपये त्यांनी या वृक्षारोपणासाठी दिले। हे काम करत असताना आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण निसर्गाचं आणि या नियतीचं काही चांगलं काम करतो तर न मागता आपल्याला मदत मिळते। तर या गावच्या काही चांगल्या सर्व अशा नागरिकांनी पण यासाठी काही मदत केलेली आहे, त्यांचा उल्लेख करणंही मी माझं कर्तव्य समजतो। या 3 जाळ्यांचे जवळपास 1-2 क्विंटलचे गठ्ठे, जवळपास 35 झाडं, हा सगळा पसारा जालन्याहून इथं आणायचं म्हटल्यानंतर 1,000-1,500 रुपये भाडं लागणार होतं। परंतु आपल्या शाळेला वेळोवेळी मदत करणारे, ज्यांच्याकडं तो छोटा हत्तीची गाडी आहे, असे परमेश्वर म्हात्रे आणि संजय म्हात्रे गावचे जे आपले सरपंचांचे सुपुत्र आहेत, ते मला जालन्यात भेटले आणि त्यांनी अक्षरशः त्या जाळ्या उचलून टाकणं, सिमेंटच्या गोण्या टाकणं, ते झाडं भरणं आणि इथं आल्यानंतर जेव्हा मी त्यांना त्या भाड्याचे पैसे देऊ इच्छितले तेव्हा त्यांनी त्यातला 1ही रुपया घेतला नाही आणि सांगितलं की सर आमचेही लेकरं शिकतायत, तुम्ही यासाठी एवढी मेहनत करताय तर आम्ही मुळीच पैसे घेणार नाही। तर ती खरंच गावातर्फे मिळालेली खूप मोठी मदत होती। त्यानंतर त्या समाज मंदिराचं काम चालू आहे, तिथली